हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते हैं आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से इन दिनों टैक्स वसूली का काम शुरू किया गया है। जिन अफराद की जानिब से बड़े पैमाने पर प्रॉपर्टी टैक्स बाकी है, इनसे टैक्स वसूल किया जा रहा है। टैक्स की अदम अदायगी पर जब्ती की कार्रवाई की जा रही है। म्युनिसिपल कॉरपोरेशन के प्रेस नोट में बताया गया है कि नांदेड़ शहर के हालाजा इलाके में माल्टेगिरी रोड पर मौजूद इंग्लिश स्कूल ज्ञान माता विद्या व्यवहार की जानिब से बल्दिया का तकरीबन 18,53,000 रुपये प्रॉपर्टी टैक्स बाकी था। टैक्स अदा करने के लिए स्कूल इंतजामिया को नोटिस जारी की गई थी, मगर टैक्स अदा न करने पर टैक्स ऑफिसर अजीत पाल सिंह सिंधु, असिस्टेंट कमिश्नर संजय यादव और टैक्स महकमे के अमले ने वहां पहुंचकर स्कूल हेडमास्टर का दफ्तर और एक दफ्तर सील कर दिया। नांदेड़ बल्दिया की जानिब से अपील की गई है कि तमाम लोग अपना प्रॉपर्टी और वाटर टैक्स फौरी अदा करके कॉर्पोरेशन का ताउन करे। आज मान्य आयुक्त श्री सुनीलजी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि झोन नंबर 1 तरोडा सांगवी या परिसरातील ज्ञानमाता शाळेत कार्यालय सील करण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे जवळपास 18.5 लाख रुपये महानगरपालिकेचे कर विभागाचे थकीत होते 2 वर्षापासून आणि त्यामुळे महानगरपालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे। नागरिकांना महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येते की त्यांनी महानगरपालिकेचे कर भरावे व महानगरपालिकेला सहकार्य करावे। ईद उल अजहा से एक दिन कबल 20 जुलाई की रात 7:30 बजे के करीब गाड़ीपुरा इलाके में मुस्लिम विकी ठाकुर पर फायरिंग करके जख्मी किया गया था और इसे फिर तलवारों से हमला करके कत्ल कर दिया गया था। मोटरसाइकिल पर आए हुए लुटेरे कत्ल कर फरार हो गए थे। विकी ठाकुर के साथी की शिकायत पर कत्ल में शामिल कैलाश बैगानिया गैंग के 8 मुल्जिमीन और 2 खवातीन के खिलाफ इतवारा पुलिस स्टेशन में कत्ल का मुकदमा दर्ज किया गया था। पुलिस ने दूसरे दिन 2 खवातीन को हिरासत में ले लिया था, जबकि नामजद 8 मुल्जिमीन फरार थे। जिला एसपी प्रमोद शिवाड़े की हिदायत पर लोकल क्राइम ब्रांच की टीम पिछले हफ्ते भर से इन मुल्जिमीन की तलाश में मसरूफ थी। नांदेड़ पुलिस को खुफिया इत्तला मिली थी कि कत्ल और फायरिंग के मामले में शामिल तमाम मुल्जिमीन पुणे में है। क्राइम ब्रांच की टीम पुणे पहुंची और गुज़िश्ता कल इन्हें वहां से हिरासत में लेकर नांदेड़ पहुंचे थे। 20 तारखेला इतवारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका फायरिंग करून विकी ठाकूर याचा खून करण्यात आलेला होता। सदरच्या गुन्ह्यातले आरोपी फरार होते। त्या आरोपींच्या शोधासाठी विविध पोलीस पथकं गठीत करण्यात आलेले होते। त्यात एकूण 7 आरोपी आहे पोलिसांच्या ताब्यात आहेत। LCBची टीम आणि शोध पथक यांनी ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये नितीन बिगानिया, लकी मोरे आणि त्याचे 5 साथीदार यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। या आरोपींचं जे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे ते पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, त्याची पडताळणी करून आगामी काळात मोकाची कारवाई यामध्ये करण्यात येणार आहे। सदरचे आरोपी नांदेड परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत। फायरिंगच्या घटनाच्या अनुषंगाने रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत, एकूण 68 गुन्हेगार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये की ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कुठे ना कुठे फायरिंग केलेलं आहे किंवा त्यांच्याकडे शस्त्र सापडलेले आहेत। त्या सर्व आरोपींकडे आपण तपासणी करत आहोत। त्यांचे जे सप्लायर आहेत निष्पन्न झालेले त्याच्या आपण मागावर आहोत आणि वेळोवेळी गुन्हेगार तपासणी मोहीम, त्याची घरधडती, त्यांचे जे मित्र असतील त्यांच्याकडे जाणं, इव्हन काही सोशल मीडियाच्या पोस्टवर काही इस्मांचे शस्त्रासकट फोटो आहेत, तर त्या आधारेसुद्धा आपण गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत। यापूर्वी गेल्या 2 आठवड्यात 2 अवैध शस्त्र ताब्यात घेण्यात आलेले आहेत। ॲडिशनल SP भोकर यांच्या पथकाने 1 शस्त्र ताब्यात घेतलेलं आहे आणि LCBच्या टीमने 2 आरोपी पकडलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत।
या आरोपीकडून शस्त्र काही जप्त झालं? आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहे. अटकेची कारवाई होईल. तपासानंतर त्यांनी ते शस्त्र कुठे आणले, कुठून आणले, ते कुठे ठेवलेले आहेत, कुठे लपवलेले आहेत याचा तपास केला जाईल. आणि कालच्या घटनेमध्ये काल एक आरोपी 302चा जो फरार होता त्याला पोलीस पथक ताब्यात घेत असताना पळून जायचा प्रयत्न करत होता आणि पोलिसांवर हल्लाही करायचा प्रयत्न केला, तर फायरिंग करून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि जे इसम त्याला मदत करत होते दुचाकीवर पळून येण्यामध्ये आणि त्यातले दोघं जखमी आहेत ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुझे लगता है कि 25 जिलों में रिलैक्सेशन ज़रूर मिलेगा और 11 जिले की परिस्थिति आज जो है वो वैसी ही रहेगी, लेकिन 25 जिलों में जो लेवल 3 पे थे सभी पूरे राज्य, वो लेवल 2 पे आके उनको रिलैक्सेशन मिलने की संभावना बहुत ज़्यादा है. कृषी विभाग आणि वृक्षमित्र जे वृक्ष लागवडीसाठी जे NGO काम करते यांच्या दोघांच्याही जॉईंट वेचारी आपण आज जवळपास कृषी विभागामध्ये 5,000 बांबू लागवडचं आपण ध्येय आज आपण वृक्ष लागवड करणार आहे. मी सगळ्या नागरिकांना ही विनंती करतो की मागच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली, त्याचप्रमाणे यावर्षी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड आणि त्यातल्या त्यात नियमाकी पद्धतीने आपण वृक्ष लागवड पूर्ण जिल्ह्याभर करत आहोत. आणि या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला की बांबू लागवड. तर यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बांबू लागवड घेत आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या डिपार्टमेंटला, सगळ्या नागरिकांना की मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड करा. स्पेशली शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर किंवा 10% जमिनीवर 10 ते 20% जमिनीवर जरी बांबू लागवड केली तर त्यांना 3 वर्षामध्ये चांगलं त्यांना इन्कम भेटू शकते. आणि एक वेळ बांबू लागवड केली की प्रत्येक 3 वर्षाला ते 3 वर्षानंतर सतत प्रत्येक वर्षी त्यांना त्या बांबू कापून विकल्यावर त्यांना इन्कम मिळू शकते. आणि गव्हर्नमेंटने आता बांबूला ग्रास म्हणून डिक्लेअर केल्यामुळे तुम्हाला आता परवानगी पण घ्यायची गरज नाही. आणि आता कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांबूचा यूज होत असल्यामुळे मी सगळ्यांना सूचना करतो की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड करावी. धन्यवाद. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी बांबू लागवड अभियान हे विशेष उपक्रम सुरू केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने आपण जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेतली आणि यावर्षी याला फार मोठ्या प्रमाणावर प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामस्थ आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, शासकीय फार्म आहेत आणि या अनुषंगानं आज आपण जिल्हाभरामध्ये बांबू लागवडीचा एक शुभारंभ म्हणून आपण ही आमची कृषी विभागाची शासकीय फळरोपवाटिका आहे या ठिकाणाहून 1,000 बांबूची लागवड आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आज आता या ठिकाणी जवळपास 20 बांबूची लागवड माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आता केलेली आहे आणि उर्वरित बांबूंची लागवड आज दिवसभरात या ठिकाणी होणार आहे. आमचे जिल्हाभरात जवळपास असे 7 फार्म आहेत शासकीय कृषी विभागाचे. या सर्व फार्मवर 2 ते 3 दिवसामध्ये आपण 5,000 बांबूची रोपं लागवड करणार आहोत. आणि या अनुषंगानं मग शेतकऱ्यांचा देखील उत्साह वाढलेला आहे. आज या ठिकाणी अनेक जवळपास 15 ते 20 शेतकरी आलेले होते. त्यांना आपण बांबूची रोपं भेट दिलेली आहेत. ते शेतकरी त्यांच्या काही जण सलग शेतावर आणि काही जण बांधावर लागवड करणार आहेत. आणि आपल्या काही वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, आमचे उपविभागीय कृषी अधिकारी आहेत या ठिकाणी, ते पोकरा योजना आणि त्यामध्ये देखील बांबूची योजना आहे, त्या संदर्भात ते बोलतील. हां सर. नमस्कार, मी सुखदेव आरटी, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड. इथं जे आपण आता आज कार्यक्रम घेतलेला आहे बांबू लागवडीचा, तो जिल्ह्याला आदर्शवत असा कार्यक्रम आहे. इथं जवळपास 1,000 बांबूची लागवड आपण त्या प्रक्षेत्रावर केलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये माझ्या उपविभागामध्ये 5 तालुक्यामध्ये जवळपास 112 शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांना मंजुरी देऊन आता लागवडीचं काम हे लवकरच सुरू होईल. याच्यामध्ये जे अनुदान आहे, या अनुदानासाठी आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आवाहन सुद्धा आज करण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसार आज जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते बांबूची रोपं देऊन त्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आलेलं आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की त्यांनी आपल्या पडीक जमिनीवर, त्याचप्रमाणे नदी किंवा नाल्याच्या काठावरच्या जमिनीवर या बांबूची लागवड करावी. आणि ह्या बांबूचं वैशिष्ट्य म्हणजे 3 वर्षामध्ये त्याच्यापासून उत्पन्न चालू होतं आणि हे उत्पन्न साधारणतः 20 ते 25 वर्षापर्यंत सलगपणे मिळतंय. बांबूला या अगोदर तोडण्यासाठी परवानगी नव्हती, परंतु आता हे गवतवर्गीय पीक म्हणून डिक्लेअर झाल्यामुळं याला आपल्याला तोडायला सुद्धा शासनाच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याच्यापासून उत्पन्न मिळू शकेल. धन्यवाद. आजचा निसर्ग संवर्धन दिवस आपण बांबू लागवडीने साजरा करत आहोत. आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग
आणि वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे इथे 1000 बांबूची लागवड या फार्मवर करण्यात येत आहे. धनेगाव फळ रोपवाटिकेमध्ये वृक्षमित्र फाउंडेशन गेल्या 3 वर्षापासून नांदेड जिल्ह्यात काम करत आहे आणि त्या अंतर्गत आम्ही आतापर्यंत 5 घनवन आणि हजारो म्हणजे 30,000च्या वर वृक्ष लागवड ही भेट देऊन केलेली आहे. त्या अंतर्गत आता इथून पुढे आम्ही कृषी विभागासोबत सुद्धा 5 ते 10,000 रुपये त्यांना भेट देऊन त्यांच्यासोबत सुद्धा बांबू लागवडीमध्ये काम करणार आहोत. बांबू हे गवतवर्गीय असून त्या बांबूमुळे शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे, परंतु या निसर्गामध्ये ऑक्सिजनची फार मोठी मात्रा त्या बांबूमुळे वाढते आणि वृक्षमित्र फाउंडेशन या अशा चांगल्या उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर राहील आणि यात नंतर काम करत राहील. धन्यवाद. शहर महानगरपालिकेच्या हद्दीत देगलूर नाका या परिसरात आम्ही आज व्हिजिट केलेली आहे आणि मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार इथं मागील 8-10 दिवसापासून आपल्याकडे तक्रार प्राप्त होत आहेत की इल्लीगल प्लॉटिंग होत आहे आणि ही इल्लीगल प्लॉटिंग जी आहे काही भूमाफिया असो किंवा जे प्लॉट ओनर्स आहेत महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता सँक्शन लेआउट न करता इल्लीगल रित्या प्लॉटिंगची कोणत्याही प्रकारची NA ची परवानगी न घेता विक्री करत आहे, जे की बेकायदेशीर आहे. असे जे इल्लीगल प्लॉटिंग करत आहेत आणि विदाऊट NA हे प्लॉट विकत आहेत अशा लोकांवर आम्ही महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार फौजदारी कारवाई करणार आहोत आणि अशा प्रकारचे नियोजन महानगरपालिकेतर्फे चालू आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही प्रकारचे इल्लीगल लेआउटमध्ये कोणत्याही प्रकारचा प्लॉट घेऊ नये आणि आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की या देगलूर नाका परिसरात काही जे रिझर्वेशनचे जागा आहेत ते पण प्लॉट म्हणून विकत आहेत, तर त्यांच्यावर पण आम्ही फौजदारी कारवाई आणि कडक कारवाई करणार आहोत. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.